नमस्कार सर्वांना. चातकाप्रमाणे शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहेत. ते बेरोजगार डी.एड, बी.एड, टी.ई.टी 1, 2, सी.टी.टी 1, 2 अभियोग्यताधारक आणि त्याच्यामध्ये काही जण जे अगदी बॉर्डर लाईन वरती होते वयाच्या बाबतीमध्ये, त्यांच्या मनाला सतत घोर होता की आम्ही एजबार होतोय का, आणि त्याचसाठी पाठपुरावा सुद्धा संघटना आणि सामान्य प्रशासन विभागाचा जी या संदर्भात चालला होता. आणि त्याचबरोबर आपण चॅनलवरती अपडेट पाहिलेले असतीलच की माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच होणार आहे अशी वृत्तपत्रांमध्ये वृत्तांकन सुद्धा केलेलं आहे. आणि त्याच धर्तीवरती सध्या आपण पाहतो की जे काही आयुक्त कार्यालयातून मंत्रालयातून अपडेट आहेत तो म्हणजे प्रस्तावाबाबतचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या आणि शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठी डू सबस्क्राईब आणि गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश्रमाने आपल्या सर्वांची युट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, दुसरा टप्पा शिक्षक भरती दुसरी टेटची कार्यवाही अगदी सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेली आहे आणि त्याच्यावरती अजून टॅब उपलब्ध झालेला नाहीये. परंतु तुम्हाला आश्वस्त करायला आनंद होतोय की आता लवकरच पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध होत आहे. आणि मी पाहते की कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न असतात, मॅडम लवकर मध्ये कधी, कारण मला सुद्धा या प्रश्नांचं उत्तर मिळत नव्हतं. परंतु मंत्रालयातून अपडेट्स जे काही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये 10 मॅक्सिमम 15 दिवसामध्ये हा टॅब उपलब्ध होईल, कारण काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकतो आणि त्याच्या संदर्भात त्यांचे काम चालू आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की रयत ची जी कोर्ट केस आहे त्याची सुनावणी नेक्स्ट 10 फेब्रुवारीला आहे आणि त्याच धर्तीवरती आता मात्र त्यांचं समायोजन शालेय शिक्षण विभागाला करण्याचा विचाराधीन सुद्धा आहे. पाहूयात काय होतं त्याच्याबद्दल. परंतु जे आपलं थंबनेल आहे या व्हिडिओचं त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात. मित्रांनो, वयासंदर्भात जे कोविड मध्ये विद्यार्थ्यांना 2 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं होतं त्यासाठी आपण पाहिलेलं आहे की आंदोलनं झाली आणि विविध शिक्षक संघटना पाठपुरावा सुद्धा करत होत्या. त्याचबरोबर MPSC मध्ये जसं वयाचे रिलॅक्सेशन मिळालेलं आहे तसं शिक्षक भरतीमध्ये सुद्धा आपल्या अभियोग्यताधारकांना जे एज बार झालेले आहेत होत होते त्यांच्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी फक्त एज रिलॅक्सेशन मिळण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनचं तुम्ही लेटरहेड पाहिलं असेल, विविध संघटनांची लेटरहेड सुद्धा पाहिली असतील आणि त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाचा GR सुद्धा पाहिला असेल. त्या संदर्भात नुकतंच मंत्रालयामध्ये आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव मागवण्यात आला होता की असे किती कॅन्डिडेट आहेत आणि त्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये या लोकांना संधी देण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आला होता. आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की तो आता प्रस्ताव मंत्रालयात पोहोचलेला आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्या टप्प्याला गती आलेली आहे आणि सर्वांसाठी अतिशय म्हणजे आनंदाची बातमी असू शकते, कारण चातकाप्रमाणे वाट पाहणारे बेरोजगार डी.एड, बी.एड, टी.ई.टी, सी.टी.टी अभियोग्यताधारक रोज वाट पाहत आहेत की टॅब कधी उपलब्ध होणार आहे. आणि मित्रांनो, हा व्हायलाच हवा. यासाठी आपण पाहतोय की बरेच जण अगदी ग्राउंड लेवलला सुद्धा काम करत आहेत आणि त्याच धर्तीवरती आता मात्र हा प्रस्ताव मंत्रालयात पोहोचलेला आहे. GDA प्रशासन विभागाचा हा निर्णय आहे तो सर्वच राज्यातील भरतीसाठी फायनान्शियल इयर पर्यंत ज्या टप्पे होतील त्यांच्यासाठी हा लागू होणार आहे, सामान्य प्रशासन विभागाने सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे हा GR शिक्षक भरतीमध्ये लागू करायला होता नको होता हा विषयच नाहीये, तो करावाच लागणार होता. जसं SCBC आरक्षण शिक्षक भरतीमध्ये लागू झालेलं आहे तसंच हा GR सुद्धा वयासंदर्भात रिलॅक्सेशन शिक्षण अधिकाऱ्यांना म्हणजे शालेय विभागाला ऍड करावंच लागणार होतं. परंतु तसं अगोदर प्रस्तावित नव्हतं, म्हणून त्या संदर्भात आता तो प्रस्ताव सुद्धा मंत्रालयात आयुक्त कार्यालयातून आलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या लवकरच आम्ही पूर्ण करू असं सुद्धा मंत्रालयातून सांगितलेलं आहे. सो मित्रांनो, जे तुम्ही वाट पाहत आहेत तुमची प्रतीक्षा आहे ती शिगेला पोहोचली आहे, परंतु आता त्याच्यावरती कार्यवाही सुद्धा होताना दिसते आणि येत्या 15 दिवसामध्ये
अगदी 8 ते 10 दिवसामध्ये, पण आपण अजून जरी ग्रेस पिरियड घेतला तर आपल्याला पवित्र पोर्टलवरती आस्थापनांना त्याचबरोबर अभियोगताधारकांना टॅब उपलब्ध झालेला दिसेल आणि जी संच मान्यता आहे ती या इयर एंड पर्यंत ग्राह्य धरली गेली आहे. आणि त्याच धर्तीवरती आपण पाहतो की ज्या काही आस्थापना आहेत त्यांचं सुद्धा बिंदू नामावली आणि बाकीची कामं झालेली आहे. समायोजनाची काही कामं ते सुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते आणि त्या पद्धतीने सगळं काम होत आहे. फक्त आता काही टेक्निकल गोष्टी पूर्ण करून आणि अर्थातच हे सुद्धा आता आपण पाहतोय की दुसऱ्या टप्प्यामध्ये सेल्फ सर्टिफायचं ऑप्शन, एडिटचं ऑप्शन आणि बाकीचं काही SCBC, कुंडी, त्यांना टॅबचं ऑप्शन, हे सगळे ऑप्शन दिसणार आहेत. त्याच्यामुळे ते नवीन टॅब उपलब्ध करण्यासाठी टेक्निकल गोष्टीसाठी पवित्र पोर्टलचं टेस्टिंग सुद्धा चालू आहे. परंतु मित्रांनो हे लवकरच होईल आणि आपल्यासारख्या हजारो अभियोगताधारकांना न्याय मिळेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये बरेच मी कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न पाहते की मॅडम माझे एवढे माणसं आहेत, माझा नंबर लागेल का? मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा येणार आहेत त्या म्हणजे खाजगी संस्थांच्या 9 ते 12साठी ज्या पहिल्या टप्प्यामध्ये कमी जागा आल्या होत्या त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्त येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच डिटेलमध्ये बोलूया. चला तर मग ही महत्त्वपूर्ण बातमी आहे, महत्त्वपूर्ण अपडेट मंत्रालयातून आहे आणि ज्याची आपण वाट पाहत होतो ते लवकरच आता टॅब सुद्धा उपलब्ध होईल. त्याच्यावरती आपण पाहतोय की आपले कितीतरी बांधव आहेत ते रस्त्यावरती उतरून ग्राउंडवरती काम करत आहेत. मनपामध्ये, महानगरपालिकेमध्ये जाणारी बरीच मोठी टीम आहे. तुषार देशमुख सर सुद्धा त्यांच्या टीम सोबत इतकं चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या कार्याला, त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत आहेत आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा यश मिळेलच. आणि दुसरा टप्पा लवकरात लवकर होऊन मुंबई BMCचे इलेक्शन मित्रांनो तोंडावरती आलेले आहेत आणि त्यामुळे आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे एकदा टॅब उपलब्ध झाला, प्रिफरन्सेस मिळाले की मग पुढची प्रोसेस जरी 19-20 झाली, उशिरा झाली तरी काहीच हरकत नाहीये अशी सर्वांची मनोकामना आहे. आणि त्यामुळेच आता ही कुठंतरी बातमी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवा याच अपेक्षासह स्टे कनेक्टेड. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि तुमचा खूप अति महत्त्वाचा प्रश्न असेल तर मात्र ईमेल करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये balusha.sb@gmail.com हा ईमेल ID आहे. तसं व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातील अपडेट्स मिळत राहतील. आणि आपण पाहतो की TETचा निकाल सुद्धा लवकरच जाहीर होईल आणि TET जी आता राज्यात नोव्हेंबरला झाली त्याबद्दलची अपडेट सुद्धा आपण चॅनलवर तुम्हाला देतच आहे. थँक्स फॉर वॉचिंग.